मराठी विज्ञान परिषदेचा राजे संभाजी माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे येथे समारोप। मराठी विज्ञान परिषद धुळे विभागातर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जात असतो। या वर्षी देखील परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात प्रामुख्याने दिनांक 22 फेब्रुवारी रोजी न्यू सिटी हायस्कूल, दिनांक 25 फेब्रुवारी रोजी महाराणा प्रताप, दिनांक 25 फेब्रुवारी आबासाहेब एच.बी. पाटील माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे, तर आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता राजे संभाजी माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे या ठिकाणी या मराठी विज्ञान परिषदेचा समारोप या ठिकाणी करण्यात आला। तर या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर R.M. शेवाडे यांनी वयात येताना मुलींसाठी या DVD शोने या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, समारोप करण्यात आला। तर या प्रसंगी या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक, पालक, विज्ञानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर R.M. शेवाडे, राजे संभाजी विद्यालय देवपूर धुळेचे मुख्याध्यापिका S.V. शिंदे, उपमुख्याध्यापक N.S. पाटील, शिक्षिका S.G. पाटील, P.P. सोनवणे, D.V. पाटील, M.Y. पाटील, P.G. पाटील, K.K. पाटील आदी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। साधारणपणे 1997 साली मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलमधल्या 4 प्रतिथेश डॉक्टरांना एकत्र करून, त्यामध्ये डॉक्टर पुरंदरे होत्या, डॉक्टर रानडे होते, डॉक्टर प्रभू होते आणि डॉक्टर अश्विनी भालेराव गांधी होते। हे चौघेही गायनेकोलॉजिस्ट आहेत, म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत हिंदुजा हॉस्पिटलमध्ये। त्यांच्या मदतीने एक स्लाइड शो तयार करण्यात आला। तर तो स्लाइड शो तयार करताना आधी काय केलं, तर आधी एक स्क्रिप्ट तयार केली त्यांनी, शास्त्रीय पद्धतीने ती स्क्रिप्ट लिहून काढली आणि मग त्याच्या स्लाइड्स तयार केल्या आणि त्या स्लाइड्स घेऊन मग आम्ही स्लाइड शो तुम्हाला दाखवत असू। जसजसे बदल होत गेलेत तंत्रज्ञानामध्ये, त्या बदलांमुळे तुम्हाला माहिती की संगणकाचं ज्ञान खूप वाढलंय पुढे। आता आपल्याकडे मोबाईल आलेले आहे, मोबाईलमध्ये संगणकापेक्षा जास्त कृती आपण आज करू शकतोय। तर मग आम्ही पण काय केलं की स्लाइड्स न वापरता, स्लाइड प्रोजेक्टर न वापरता लॅपटॉप आणि LCD प्रोजेक्टरच्या साहाय्याने एक DVD शो निर्माण केला आणि त्या DVD शोला म्हणजे एका चित्रपटाच्या स्वरूपाचं एक 50 मिनिटांमध्ये ही सगळी माहिती एकत्रित करून तो DVD शो मुलींना या वयोगटातल्या आम्ही तो दाखवत असतो। बऱ्याच वेळेला वाटतं की या DVD शोमध्ये फक्त लैंगिक अवयवांचीच माहिती आहे का, तर नाही, तसं नाही। एक 20-25% फक्त शो हा लैंगिक तुमच्या अवयवांविषयी किंवा लैंगिक ज्या गोष्टी असतात त्यांच्याविषयी माहिती देणारा असेल। सर